नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वेलकम टू व्हर्च्युअल लर्निंग श्री बाबूभाई पोंदा ज्युनियर कॉलेज डहाणू। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 3.3 ईमेल रायटिंग शिकणार आहोत। त्यासाठी बघा, आइस ब्रेकर्स, देर आर 3 डिफरंट काइंड्स ऑफ कम्युनिकेशन, राइट सम of them to complete the given boxes, discuss the importance of each one of with your partner. आता तुमच्या मित्रांसोबत डिस्कशन करा। व्हर्बल कम्युनिकेशन यामध्ये कंप्लीशन टास्क एक दिलाय, बघूया आपण। रिटन कम्युनिकेशन किंवा नॉन व्हर्बल कम्युनिकेशन, ओरल कम्युनिकेशन आणि ऑडिओ व्हिज्युअल कम्युनिकेशन। डूज अँड डोंट्स। ईमेल लिहिताना इंटरनेटवरती, ईमेल म्हणजे एक प्रकारचं पत्र, आणि ईमेल लिहिताना काय काळजी घ्यायची, डूज आणि डोंट्स म्हणजे काय, कोणत्या गोष्टी करायच्या त्या डूजमध्ये आहेत आणि कोणत्या करू नयेत त्या डोंट्समध्ये आहेत। बघा, पहिल्यांदाच हॅव अ क्लिअर सब्जेक्ट लाईन। हॅव अ क्लिअर सब्जेक्ट लाईन, तुमचा सब्जेक्ट विषय हा चांगला स्पष्ट असला पाहिजे। यूज प्रोफेशनल सॅल्युटेशन। तुम्ही जे काही सॅल्युटेशन म्हणजे आपण नमस्कार, रिस्पेक्टेड, डिअर अशा पद्धतीने करतो ते सॅल्युटेशन। रिचेक युअर ईमेल। तुमचा ईमेल पुन्हा रिचेक करा लिहिल्यानंतर। कीप प्रायव्हेट मटेरियल कॉन्फिडेन्शियल। काही गोष्टी ज्या असतील प्रायव्हेट त्या कॉन्फिडेन्शियल ठेवण्याचा प्रयत्न करा। कीप युअर ईमेल शॉर्ट अँड फ्लॉलेस। थोडक्यात असावा तुमचा ईमेल आणि तुमची भाषा ही ओघवती असावी, फ्लॉलेस, दॅट इज स्टे कॉन्शियस, म्हणजे तुम्हाला त्या गोष्टीची भान असलं पाहिजे। त्यानंतर चेक युअर अटॅचमेंट्स बिफोर सेंडिंग, आणि पाठवलंय ते बरोबर आहे की नाही। त्यानंतर 7th वन बघा, इन्क्लूड युअर नेम ऑर सिग्नेचर विथ ॲडिशनल डिटेल्स अँड कॉन्टॅक्ट इन्फॉर्मेशन। ह्या गोष्टी तुम्ही लक्ष ठेवा, अशा गोष्टी करायच्या आहेत 7। आता कोणत्या 7 गोष्टी करू नयेत? डोंट फॉरगेट युअर सिग्नेचर। तुमचं सिग्नेचर विसरू नका। डोंट यूज ह्युमर ऑर सार्कॅझम। टीका किंवा विनोद ईमेलमध्ये नसावा। डोंट ॲझ्युम द रेसिपिएंट नोज दॅट व्हॉट यू आर टॉकिंग। तुम्ही काय सांगतायत ते रेसिपिएंटला म्हणजे ज्याला तुम्ही पाठवणार आहेत त्याला माहिती आहे असं गृहीत धरू नका। डोंट पंक्च्युएट पुअरली। पुअर पंक्च्युएशन म्हणजे चांगल्या पद्धतीने विरामचिन्हांचा वापर करायला पाहिजे। पुअरली ते खराब नको किंवा पुअर क्वालिटीचे नको। डोंट हिट रिप्लाय ऑल। रिप्लाय ऑल असं करू नका। डोंट थिंक दॅट नो वन बट द इंटेंडेड रेसिपिएंट विल सी युअर ईमेल। आणि असं विचार करू नका की ज्याला कोणाला पाठवलं आहे तोच बघेल किंवा दुसऱ्याला बघता येणार नाही असं। नो प्रेडिक्शन्स। भाकीत करू नका। डोंट फॉरवर्ड ईमेल विदाऊट परमिशन। कोणाच्या परमिशनशिवाय ईमेल फॉरवर्ड करू नका, कारण दुसऱ्याचे ईमेल आपण फॉरवर्ड करायचे नसतात। नाउ व्हॉट इज ॲन ईमेल? ईमेल म्हणजे काय बघा, ईमेल हॅज बिकम द मोस्ट इम्पॉर्टंट अँड वाइडली यूज मीडियम ऑफ कम्युनिकेशन दॅट वी स्टील use despite the emergence of other communication media on the internet. We have also become dependent on email writing, that it has become an indispensable part of our daily activities, particularly in the industry of commerce. Emails make it possible for people to still be able to send messages to each other without facing each other, without caring about the distances and time zones, and without bothering about the time and the speed of the arrival of their messages. याला आपण ईमेल असं म्हणतो। ईमेल विषयी थोडक्यात माहिती दिली आहे। ईमेल हॅज बिकम द मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट, म्हणजे आता आजच्या स्थितीला ईमेल काय झालंय, मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट झालंय। वर्ल्ड वाईडली यूज मीडियम, सगळेजण आता हे कम्युनिकेशन संवाद साधण्याचं माध्यम आपण वापरतोय। ईमेल IT फील्डमध्ये किंवा आपण कम्प्युटरद्वारे, संगणकाद्वारे आणि वेबसाईटद्वारे आपण ईमेल पाठवू शकतो। डिस्पाईट ऑफ इमर्जन्स ऑफ अदर कम्युनिकेशन मीडिया ऑन इंटरनेट। इंटरनेटवरती आपल्याला सर्व काही मिळतं। वी हॅव ऑल्सो बिकम डिपेंडंट ऑन ईमेल रायटिंग दॅट इट हॅज बिकम इनडिस्पेन्सेबल पार्ट ऑफ अवर डेली ॲक्टिव्हिटी। म्हणजे आपल्या ज्या काही डेली ॲक्टिव्हिटीज आहेत त्यात एक अविभाज्य असा भाग
ईमेल झालेला आहे. सगळेजण इंडस्ट्रीमध्ये पर्टिक्युलरली कॉमर्समध्ये म्हणजे व्यापारामध्ये याचा वापर खूप मोठ्या प्रमाणात होतो. ईमेल्स मेक इट पॉसिबल फॉर पीपल टू स्टील एबल टू सेंड मेसेज इच अदर विदाउट फेसिंग इच अदर. बघा म्हणजे एक दुसऱ्याला पाहिलं नाही तरी आपण मेसेज पाठवू शकतो. नंतर आपल्याला याची काळजी नसते किती लांब अंतर आहे, कोणत्या टाइम झोनमध्ये आपण आहोत. तुम्ही अमेरिकेला सुद्धा ईमेल पाठवू शकता, जगात कुठेही तुम्ही ईमेल पाठवू शकतात आणि एका सेकंदात. अँड विदाउट बॉदरिंग अबाउट द टाइम अँड स्पीड. त्याचं टाईम, स्पीड, अरायवल ह्याचं आपल्याला चिंता नसते. आपण इकडनं क्लिक केलं की ईमेल तिकडे जातोच. डेफिनेटली जसं पूर्वी पोस्टमन आपल्याला पोस्ट द्यायचा, पत्र द्यायचे आणि मग ते आपण वाचायचो, 8 दिवसांनी त्याचं उत्तर यायचं. आता ईमेल म्हणजे काय बघूया आधी, मग सांगतो. व्हॉट इज ॲन ईमेल? इलेक्ट्रॉनिक मेल नोन ॲज ईमेल ऑर ईमेल असं लिहितात, एकत्र ई किंवा ई डॅश असं लिहितात. इज वन ऑफ द मोस्ट कॉमनली यूज सर्व्हिसेस ऑन द इंटरनेट. इंटरनेटवरती ही सर्व्हिस वापरली जाते. अलाउइंग पीपल टू सेंड मेसेजेस टू वन ऑर मोर रेसिपियंट. म्हणजे आपण एकापेक्षा जास्त लोकांना आपण ईमेल एकाच वेळेला पाठवू शकतो. ईमेल वॉज इन्व्हेंटेड बाय रे टॉमलिन्सन इन 1972. ह्या रे टॉमलिन्सन नावाच्या व्यक्तीने 1972ला ईमेलचा शोध लावलाय. नाऊ व्हाय यूज ईमेल? आपण का बरं ईमेलचाच वापर करतो पत्र पाठवण्यासाठी? द ऑपरेटिंग प्रिन्सिपल बिहाइंड ईमेल इज रिलेटिव्हली सिम्पल which has quickly made it the most popular service used on the internet. आता ही सगळ्यात पॉप्युलर अशी सर्व्हिस आहे इंटरनेटवरची. व्हॉट्स मोर, आणखीन काय? ईमेल कॅन बी यूज टू इन्स्टंटेनियसली सेंड अ मेसेज टू सेव्हरल पीपल ॲट वन्स. म्हणजे एकाच वेळेला जास्त लोकांना आपण मेसेज पाठवू शकतो, म्हणून आपण ईमेलचा वापर करतो. तसं पत्राला आपण एका वेळेला अनेक व्यक्तींना पत्र पण मग वेगवेगळे पत्र पाठवू शकतो आणि त्याला वेळ पण लागेल. ॲज विथ अ ट्रॅडिशनल पोस्टल सर्व्हिस फॉर युअर मेसेज टू रीच युअर रेसिपियंट ऑल यू नीड टू नो इज देअर ॲड्रेस. समजा ट्रॅडिशनल म्हणजे पारंपरिक पद्धतीने पत्र पाठवायचं झालं तर पूर्ण ॲड्रेस तुम्हाला माहिती पाहिजे आणि तरच ते पत्र तिथपर्यंत जातं आणि त्यालाही वेळ लागतो. आज पोस्ट केलं तर ते मला 4 दिवसांनी त्या व्यक्तीला मिळेल, त्यानंतर 4-8 दिवसांनी त्याचं उत्तर मिळेल, रिप्लाय मिळेल. मग तोपर्यंत किती वेळ जातो. पण ईमेलला लगेच इथून तिथं एका सेकंदात जातो आणि लगेच त्याचा रिप्लाय पण येऊ शकतो. म्हणून बघा, इट्स अ 2 मेन ॲडव्हान्टेजेस ओव्हर पेपर मेल. पेपर मेलपेक्षा याचा ॲडव्हान्टेज हा खूप आहे. आर द स्पीड. बघा, एक लवकर जातं, विच इज द ईमेल ॲट विच द ईमेल इज सेंड पर्टिक्युलरली इंस्टंटेनियस म्हणजे सातत्याने ताबडतोबरित्या पाठवला जातं. स्पीड चांगला असतो. अँड द लोअर कॉस्ट आणि कमीत कमी खर्च. काही खर्च नाही, फक्त तुम्हाला ईमेल टायपिंग करावं लागेल आणि सेंड करावं लागेल आणि त्यासाठी तुम्हाला काय पाहिजे, इन्क्लुडेड विथ द कॉस्ट ऑफ ॲन इंटरनेट कनेक्शन. तुम्हाला फक्त इंटरनेट कनेक्शन घ्यावं लागेल आणि ते बिल तुम्हाला द्यावं लागेल तेवढं. मग अतिशय कमी खर्चात जास्त लोकांपर्यंत आपण पोहोचू शकतो. ईमेल बेसिक्स. काय बेसिक्स आहेत बघा. मेक शुअर दॅट युअर ईमेल स्टँड आउट बिकॉज ऑफ द कंटेंट अँड नॉट बिकॉज ऑफ स्लोपी मिस्टेक, पुअर फॉर्मॅटिंग ऑर कॅज्युअल लँग्वेज. म्हणजे ह्या गोष्टी तुम्ही पाळल्या पाहिजेत. मिस्टेक्स नको, त्याच्यानंतर पुअर फॉर्मॅट हा चांगला पाहिजे, खराब नको. कॅज्युअल लँग्वेज तुमची भाषा चांगली असली पाहिजे, त्यामध्ये सोपी समजणारी शब्द चांगले असले पाहिजेत, कळणारे लगेच. यूज अ रिडेबल फॉन्ट. हां, त्याशिवाय आणखीन काय पाहिजे तर फॉन्ट, तुमचा जो टायपिंग फॉन्ट आहे तो 10 ते 12 एवढ्या साईजचा असला पाहिजे, जेणेकरून इतर लोकसुद्धा, ज्यांना कमी दिसतं ते लोकसुद्धा वाचू शकतील. सेंड जॉब सर्च रिलेटेड ईमेल्स फ्रॉम प्रोफेशनल ईमेल ॲड्रेस. तुम्ही जॉब सर्चसाठी समजा जर नोकरी हवी तर तुम्ही प्रोफेशनल ॲड्रेसवरनं, तुमच्या ईमेल ॲड्रेसवरनं तुम्ही ईमेल पाठवू शकतात. आयडियली युअर ईमेल ॲड्रेस शुड जस्ट इन्क्लूड सम कॉम्बिनेशन ऑफ your first and last name or the first initial and last name. म्हणजे आता ईमेल ॲड्रेस कसा असतो तर तुमचं पहिलं नाव आणि शेवटचं नाव याचं कॉम्बिनेशन असतं. कधी मध्ये एखादे साईन असतात, कधी अंक असतात, न्यूमेरिक, आणि तुम्ही ईमेल ॲड्रेस तयार करतात. एकदम छोटा ईमेल ॲड्रेस असतो आणि तो कायमचा असतो. हिअर्स व्हॉट टू इन्क्लूड. आता आणखीन काय बघा, हिअर व्हॉट्स टू इन्क्लूड सेंडिंग जॉब सर्च करस्पॉन्डन्स अँड
email, that is email, message from here, message. बघा आता लास्ट पॅरेग्राफ. Here's what to include when sending job search correspondence and the email message format you should use when you are sending employment related email message. बघा ज्या वेळेला नोकरीच्या संदर्भात काही मेसेज असतील त्यावेळेला तुम्ही अशा पद्धतीचे ईमेल पाठवू शकतात. करस्पॉन्डन्स म्हणजे वार्तालाप तुम्ही करू शकतो. बघूया पुढे. नाव ईमेल मेसेज टेम्पलेट. तुमचं जे टेम्पलेट आहे इंटरनेटवरती गेल्यानंतर, वेबसाईट उघडल्यानंतर, तुमचा ईमेल ॲड्रेस उघडल्यानंतर ब्युटिफुल टेम्पलेट तुम्हाला ठेवता येतं, म्हणजे बॅकग्राऊंड वगैरे चांगल्या पद्धतीने. फॉलोइंग ईमेल मेसेज टेम्पलेट लिस्ट द इन्फॉर्मेशन यू नीड टू इन्क्लूड इन द ईमेल मेसेज यू सेंड व्हाईल सर्चिंग फॉर जॉब. जॉबसाठी काय काय कशा पद्धतीने तुमचं टेम्पलेट, तुमचं फॉर्मॅट असला पाहिजे. यूज द टेम्पलेट ॲज अ गाईडलाईन टू क्रिएट कस्टमाइज ईमेल मेसेज टू सेंड टू एम्प्लॉयर्स. आता यामध्ये कसं बघा, नोकरीसाठी तुम्ही अप्लाय करू शकतात किंवा तुमच्याकडे कोणी कामाला असेल, कंपनी आपल्या नोकरदारांना किंवा त्यांना ईमेल पाठवू शकते. आता काय काय असते ईमेलमध्ये. पहिलं सब्जेक्ट लाईन तुमची चांगली असली पाहिजे. बघा, डोंट फॉरगेट टू इन्क्लूड क्लिअर सब्जेक्ट लाईन इन युअर ईमेल. क्लिअर सब्जेक्ट स्पष्ट असला पाहिजे. त्यानंतर यूज द सब्जेक्ट लाईन टू कस्टमाइज व्हाय यू आर ईमेलिंग. सम एक्झाम्पल्स ऑफ स्ट्रॉंग सब्जेक्ट लाईन्स आर गिवन हिअर. बघा आता कोणते कोणते एक्झाम्पल्स या ठिकाणी आहेत ते बघा. ॲप्लिकेशन फॉर मार्केटिंग असोसिएट, म्हणजे ॲप्लिकेशन करायचं आहे मार्केटिंग असोसिएट, जेन स्मिथ नावाच्या व्यक्तीने ते पाठवलं आहे त्या व्यक्तीला. इन्फॉर्मेशनल इंटरव्ह्यू रिक्वेस्ट फॉर इंटरव्ह्यू रिक्वेस्ट, थँक यू मार्केटिंग असोसिएट इंटरव्ह्यू. देन रिफर्ड बाय पर्सन्स नेम, त्या व्यक्तीचं नाव तुम्ही द्या फॉर इन्फॉर्मेशनल इंटरव्ह्यू डिस्कस XYZ. त्यानंतर सॅल्युटेशन, म्हणजे बघा डिअर सर, डिअर मॅडम, रिस्पेक्टेड सर, रिस्पेक्टेड मॅडम, या पद्धतीने त्याला सॅल्युटेशन आपण मिस्टर, मिसेस, लास्ट नेम किंवा डिअर हिअरिंग मॅनेजर, टू दी प्रिन्सिपल, रिस्पेक्टेड प्रिन्सिपल, DT क्लास टीचर, या पद्धतीने तुम्ही त्या पत्रामध्ये मेन्शन करू शकतात ईमेलमध्ये सॅल्युटेशन. आता पुढे बघूया. त्यानंतर फर्स्ट पॅरेग्राफ काय असतो कसा बघा. द फर्स्ट पॅरेग्राफ ऑफ युअर ईमेल शुड इन्क्लूड सम इन्फॉर्मेशन वाय यू आर ऑन रायटिंग. तुम्ही का बरं लिहितायत, तुमचं उद्देश काय आहे. क्लिअर अँड डायरेक्ट. बघा, बी क्लिअर अँड डायरेक्ट, एकदम स्पष्ट असलं पाहिजे तुमचा उद्देश आणि तुमचा विषय. इफ यू आर अप्लाइंग फॉर अ जॉब मेन्शन द जॉब टायटल. जॉब टायटल तुम्ही द्या. इफ यू वॉन्ट अन इन्फॉर्मेशनल इंटरव्ह्यू स्टेट दॅट इन युअर ओपनिंग सेंटेन्सेस. आता मिडल पॅरेग्राफमध्ये, म्हणजे फर्स्ट पॅरेग्राफमध्ये तुम्ही क्लिअर करा. त्यानंतर मिडल पॅरेग्राफ, नेक्स्ट सेक्शन ऑफ युअर ईमेल मेसेज शुड डिस्क्राईब व्हॉट यू हॅव टू ऑफर द एम्प्लॉयर ऑर you are writing to ask for help. What type of assistance you are seeking. बघा, काय कोणती मदत तुम्हाला पाहिजे, काय ऑफर तुम्ही करणार आहेत, तुमच्या बाजूने काय सांगणार आहेत, हे मिडल पॅरेग्राफमध्ये घ्यायचं आहे. कीप कन्साइज अँड फ्लॉलेस विथ रिलेव्हंट पंक्च्युएशन. आता यामध्ये बघा लास्ट लाईन, कीप कन्साइज अँड फ्लॉलेस. तुमचं ईमेल एकदम फ्लॉलेस, त्याला आपण ओघवत्या भाषेमध्ये सरळ सोप्या शैलीमध्ये असला पाहिजे. विथ रेलेव्हंट पंक्च्युएशन, चांगल्या पद्धतीचे विरामचिन्ह वापरले गेले पाहिजे जेणेकरून अर्थ क्लिअर होईल. आता फायनल पॅरेग्राफ, कन्क्लुडिंग पॅरेग्राफ त्याला आपण म्हणतो. कन्क्लूड युअर ईमेल बाय थँकिंग द एम्प्लॉयर फॉर कन्सिडरिंग फॉर यू फॉर द पोझिशन ऑर युअर कनेक्शन फॉर हेल्पिंग विथ युअर जॉब सर्च. बघा, सिग्नेचर, या ठिकाणी खाली सिग्नेचर लाईन आहे, तिथं तुमची सही, फर्स्ट नेम, तुमचं नाव, लास्ट नेम, ईमेल ॲड्रेस, फोन नंबर. त्यानंतर हाऊ टू CC अँड BCC. आता CC आणि BCC काय आहे बघा. दी कार्बन कॉपी CC अँड ब्लाइंड कार्बन कॉपी BCC टूल्स आर स्टिकी. आता हे टूल वापरले जातात पण क्वचित प्रसंगी. समटाइम्स दे आर युजफुल, कधी कधी ते युजफुल असतात. बट इफ यू यूज इम्प्रॉपरली दे कॅन बी प्रॉब्लेमॅटिक. जर म्हणजे योग्य पद्धतीने वापर झाला नाही तर ते प्रॉब्लेमॅटिक ठरू शकतात, अडचणीचे ठरू शकतात. कसे बरं ते बघूया आपण पुढे. आता या ठिकाणी बघा एक फॉर्मॅट दिलेला आहे. ह्याच फॉर्मॅटमध्ये तुम्हाला ईमेल लिहायचा आहे. फ्रॉम सेंडर्स ईमेल, तुमचा ईमेल ॲड्रेस, टू कोणाला पाठवायचं आहे त्याला, रेसिपियंट्स ईमेल ॲड्रेस, CC. आता CC म्हणजे काय तर कार्बन कॉपी, other individuals receiving the same mail with visible aids.
आता यामध्ये बघा हे अशी गोष्ट आहे की तुम्ही जो ईमेल समोरच्याला पाठवला आहे तोच ईमेल इतर लोकांना सुद्धा पाठवला आहे, म्हणजे ज्या लोकांना पाठवला आहे त्या लोकांची यादी सुद्धा त्या ठिकाणी असू शकते, ती हायडिंग पोझिशनमध्ये. आता इथं व्हिजिबल पोझिशनमध्ये कोणाकोणाला तुम्ही समोरचा व्यक्ती बघू शकतो की याने कोणाकोणाला आणखीन पाठवलाय. त्यानंतर BCC अदर इंडिव्हिज्युअल्स रिसिविंग द सेम मेल विथ इनव्हिजिबल एड्स. आता आणखीन ही कॉपी अशा व्यक्तींना पाठवलं आहे, हे ज्याला तुम्ही ईमेल पाठवला आहे त्याला लक्षात येत नाही, त्याला दिसत नाही, पण कोणाला पाठवलं आहे याचा रेकॉर्ड मात्र तिथं असतो. आता हे कशासाठी, समजा एखाद्या व्यक्तीला ईमेल पाठवला आणि त्याने सांगितलं तुमचा ईमेलच आला नाही, तुमचं पत्र झालं नाही, किंवा काही लिगल मॅटर कायदेशीर बाबी असतात, त्यावेळेला BCCचा वापर केला जातो. हे बघा प्रूफ म्हणून मी ह्या व्यक्तीला हा ईमेल ह्या वेळेला पाठवला होता, त्याचबरोबर यांनाही पाठवला होता, म्हणजे त्यावेळेला ते प्रूफ सादर करू शकतात. म्हणजे ही रेअर केस होते, लिगल मॅटरमध्ये याचा वापर होतो CC आणि BCC. ठीक आहे, आपल्या जनरली आपल्याला याचा वापर कमी होतो आपल्या एज्युकेशनच्या याच्यामध्ये. सब्जेक्ट लाईन. आता सब्जेक्ट लाईन टायटल ऑर द रिझन ऑफ रायटिंग मेल. काय तुम्हाला कशाला तुमचा विषय स्पष्ट पाहिजे. सॅल्युटेशन, रिस्पेक्टेड सर, रिस्पेक्टेड मॅडम, डिअर सर, डिअर मॅडम. मेन बॉडी. आता मेन बॉडीमध्ये काय येतं बघा, पहिलं इंट्रोडक्शन तुमचं असेल, मॅटर इन द डिटेल, डिटेलमध्ये तुमचं मॅटर, आणि कन्क्लुजन, आणि शेवटचं कन्क्लुडिंग पॅरेग्राफ. जसं आपण फर्स्ट पॅरेग्राफ, सेकंड पॅरेग्राफ, मिडल पॅरेग्राफ आणि फायनल पॅरेग्राफ पाहिलं. त्यानंतर क्लोजिंगमध्ये काय तर एंडिंग स्टेटमेंट, आय होप यू विल कन्सिडर माय ॲप्लिकेशन, अशा पद्धतीचं एंडिंग स्टेटमेंट तुमचं असलं पाहिजे. आणि एंडिंग स्टेटमेंटच्या नंतर तुमचं अटॅचमेंट. त्यानंतर तुमचं अटॅचमेंट म्हणजे तुम्हाला काही सर्टिफिकेट्स लावायचे असतील तर ते तुम्ही तिथं अपलोड करून लावू शकतात. अटॅचमेंट व्यवस्थित बघायचे. सिग्नेचर लाईन. त्यानंतर तुमची सिग्नेचर असेल आणि तुमची सही आणि तुमचं नाव, ईमेल ॲड्रेस, तुमचा फोन नंबर, कॉन्टॅक्ट डिटेल्स सगळं ह्याच फॉर्मॅटमध्ये ईमेल लिहिला गेला पाहिजे. पुढे जाऊया. बघा हा एक फॉर्मॅट आहे, रीड द फॉलोइंग. आता हा टेक्स्टबुकमध्ये जसाच्या तसा आहे. तुमचं टेक्स्टबुक तुम्ही ओपन करा, त्यामध्ये बघा आणि वाचा कोणाला पाठवलेला आहे तो ईमेल. फॉलोइंग सॅम्पल बघा या ठिकाणी, टू रोहिणी, या ठिकाणी बघा टू रोहित चोप्रा अँड रोहिणी. सब्जेक्ट इन्व्हिटेशन फॉर ॲन्युअल डे. आता इन्व्हिटेशन फॉर ॲन्युअल डे म्हणजे ॲन्युअल डेला इन्व्हिटेशन आहे. डिअर मॅडम, डिअर सर, या ठिकाणी बघा डिअर मॅडम, डिअर सर, या असं आलंय. वी वुड लाईक टू टेल यू हाऊ मच वी ॲडमायर युअर वर्क फॉर स्क्रीन अँड हाऊ मच वी ॲप्रिशिएट यू ॲज अ पर्सन ऑफ स्क्रीन. म्हणजे कोणीतरी सेलिब्रिटी असलं पाहिजे, कोणतरी व्यक्ती असलं पाहिजे चांगल्या पद्धतीचे, त्यांना आपण इन्व्हिटेशन पाठवतोय ॲन्युअल डेसाठी चीफ गेस्ट म्हणून. द रेकग्निशन अँड पॉप्युलॅरिटी यू हॅव रिसिव्ड इज व्हेरी वेल डिझर्व. यू आर अ यूथ आयकॉन इन द ट्रू सेन्स. बघा आता त्या व्यक्तीची स्तुती पहिल्या पॅरेग्राफमध्ये केलं आहे, चांगल्या पद्धतीने मांडलं आहे. आता दुसऱ्या याच्यामध्ये बघा त्यांनी काय दिलंय तर, वी देअरफॉर इन्व्हाइट युअर ग्रेशियस प्रेझेन्स ॲज द चीफ गेस्ट फॉर अवर ॲन्युअल फंक्शन MEGH19 शेड्यूल ऑन फ्रायडे December 28 ऑन अवर कॉलेज ग्राउंड. बघा कॉलेज ग्राउंडवरती फंक्शन आहे आणि त्या फंक्शनला तुम्ही काय करायचं आहे, चीफ गेस्ट म्हणून या असं दिलंय. आय एम शुअर युअर प्रेझेन्स विल इन्स्पायर अवर यंग स्टुडंट, many of whom look forward to act as a career in their future. म्हणजे बघा आमच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन वगैरे होईल वगैरे या पद्धतीने. प्लीज फाइंड अटॅचमेंट द इन्व्हिटेशन कार्ड. यामध्ये इन्व्हिटेशन कार्डचं अटॅचमेंट अपलोड कॉपी या ठिकाणी केलेली आहे, अटॅच केलं आहे. लुकिंग फॉरवर्ड टू युअर फेवरेबल रिप्लाय. तुमच्या चांगल्या उत्तराच्या अपेक्षेमध्ये. थँकिंग यू, शेवटी थँक्स म्हटलंय. युअर्स सिन्सिअरली. बघा आता हे युअर सिन्सिअरली आहे तर सिग्नेचर लाईन सुरू झाली. स्मिता वजे ऑर समथिंग दॅट स्मिथ. द प्रिन्सिपल झेनिथ कॉलेज, प्रिन्सिपलने पाठवलं आहे, झेनिथ कॉलेज बांद्रा मुंबई. आता ह्याला इन्व्हिटेशन लेटर म्हणतात, पण हे ईमेल फॉर्मॅटमध्ये आहे. तर तुम्हाला हा ईमेल फॉर्मॅट असाचा असा करायचा आहे, लाईन्स अशा आखून घ्यायच्या आहेत. इकडे इनबॉक्स, ड्राफ्ट, सेंड, ट्रॅश, मोर लेबल्स, कंपोज अशा पद्धतीने एवढं.
वरच्या ह्या काळ्या पट्ट्या नाही केल्या तरी चालतील, पण खाली कंपोजपासून खाली तुम्हाला आखता आलं पाहिजे. सब्जेक्ट लाईन 2 अशा लाईन्समध्येच असलं पाहिजे. या पद्धतीचा फॉर्मॅट आहे. आता आणखीन एक त्याला रिप्लाय म्हणून बघा काय आलेलं आहे ते बघा. रिप्लाय लेटर सेम असं आलं आहे. इनबॉक्स, ड्राफ्ट, सेंड, ट्रॅश, मोर लेबल्स, कंपोज. या ठिकाणी आणखीन थोडं नवीन आलं आहे, पण याला काही घाबरू नका. तशा त्या पहिल्या फॉर्मॅटमध्ये तुम्ही करू शकतात. आता रोहिणी आणि रोहित यांनी पाठवलेलं आहे, चोप्रा यांनी पाठवलं आहे री इन्व्हिटेशन. बघा सब्जेक्ट रिप्लाय म्हणजेच इन्व्हिटेशन फॉर ॲन्युअल डे इव्हेंट. डिअर सर, डिअर मॅडम, आय हॅव रिसिव्ड द इन्व्हिटेशन लेटर आस्किंग me to be the chief guest for MEGH 19 which is scheduled on Friday December 28. आता हे पण यांनी क्लिअर केलं आहे. तुम्ही पाठवलं त्याचं मिळालं. आता मी रिप्लाय म्हणजे व्यक्ती रिप्लाय करते रोहित. I want to thank you for your kind words. I am indeed very happy to inform you that I will remain present for the event. Look forward to seeing you very soon. म्हणजे मी येणार आणि त्यांनी कन्फर्म केले की मी येईल तुमच्या आमंत्रणाला मान देऊन आणि लगेचच आपण भेटूया. थँक्यू युअर सिन्सिअरली रोहित अँड रोहिणी चोप्रा. असं हे पत्र बघा. ईमेलचे 2 फॉर्मॅट आपण या ठिकाणी पाहिलंय प्रत्यक्ष. आता पुढे जाऊया. हाही सेम फॉर्मॅट आहे बघा. हे आणखीन क्लिअर होतं आहे. अशा पद्धतीचा फॉर्मॅट तुम्हाला करायचा आहे. इनबॉक्स, ड्राफ्ट, सेंड, ट्रॅश या पद्धतीने तुम्ही मार्किंग करायची आहे. डाव्या बाजूला, वरच्या बाजूला अशा पद्धतीने हेडिंगमध्ये ईमेल, कंपोज, सर्च ईमेल असं एक आडवा असा कॉलम करून घ्यायचा आहे, बार करून घ्यायचा आहे. त्यानंतर टू CC BC. आता CC तर काही गरज नाही इथं. टू कोणाला पाठवलं या ठिकाणी रोटरी क्लब जळगावला पाठवलं आहे त्यांच्या ॲड्रेसवरती. सब्जेक्ट ॲप्लिकेशन टू गेट स्कॉलरशिप. सेम फॉर्मॅट पुढे आपण बघणार आहोत बघा. पुढच्या याच्यात आपण लेटर बघणार आहोत सेम लेटर. त्याआधी बघा आपण ईमेल कसा, फॉर्मॅट कसा हे पाहिलं. आता ईमेलसाठी किंवा पत्रासाठी बायोडाटा, CV आणि रिझ्यूम द्यावा लागतो. आता बायोडाटा म्हणजे काय आणि CV म्हणजे काय आणि रिझ्यूम म्हणजे काय ह्या गोष्टी बघा थोड्या फरकाने आपण जाणून घेऊया. बघा या ठिकाणी वी हॅव लर्न हाऊ टू कंपोज ईमेल्स. इन द प्रेझेंट एज ॲप्लिकेशन्स फॉर जॉब आर एक्सपेक्टेड टू बी सेंड ईमेल्स. म्हणजे ईमेल्सद्वारे आपण पाठवतो. फॉर सच पर्पज प्रिपेअरिंग बायोडाटा CV और रिझ्यूम इज रिक्वायर्ड. यासाठी बायोडाटा लागतो, CV. आता काय करिक्युलम व्हिटे नंतर रिझ्यूम तुमचंच माहिती असते. आता काय फरक आहे बघा. रिझ्यूम त्यात आधी माहिती घेऊया. रिझ्यूम इज अ फ्रेंच वर्ड मीनिंग समरी म्हणजे तुमच्या थोडक्यात तुमची समरी. रिझ्यूम इज आयडियल अ समरी ऑफ one's education, skills and employment when applying for new job. Resume does not list all details of profile but only some specific skills customized to the target. आता रिझ्यूम मध्ये सगळं डिटेल नसतं, पण तुम्ही कुठे शिक्षण घेतलं, कोणतं आहे, अनुभव काय आहे, हे सगळं त्यामध्ये असतं रिझ्यूम मध्ये. फॉर जॉब यू टार्गेट फॉर जॉब प्रोफाईल आपणाला जॉब प्रोफाईल असं म्हणू शकतो. इट इज युजली फर्स्ट ऑर ॲट द सेकंड पेज लॉंग. म्हणजे एक पहिलं आणि दुसरं एवढ्याच पेजपर्यंत असू शकतं. रिझ्यूम इज युजली रिटन इन द थर्ड पर्सन टू गिव्ह अन ऑब्जेक्टिव्ह अँड फॉर्मल टोन. याला रिझ्यूम असं म्हणतात. आता नेक्स्ट वन करिक्युलम व्हिटे म्हणजे काय बघा. यामध्ये तुम्हाला करिक्युलम व्हिटे इज अ लॅटिन वर्ड मीनिंग कोर्स ऑफ लाईफ म्हणजे तुमच्या जीवनासंदर्भात. बघा रिझ्यूम हा तुमच्या एज्युकेशनच्या बाबतीमध्ये समरी, तुमच्या अनुभवाच्या बाबतीमध्ये समरी. आता इथं कोर्स ऑफ लाईफ. इट इज मोर डिटेल दॅन रिझ्यूमपेक्षा थोडं डिटेल असतं. जनरली 2 or 3 पेजेस म्हणजे मोठंही असू शकतं. संपूर्ण जीवनाचा विषयी कुठे काम केलं काय अगदी डिटेलमध्ये. ऑर इवन लॉंगर ॲज पर द रिक्वायरमेंट. किंवा जसं रिक्वायरमेंट असेल त्या पद्धतीने लांबलचक असं होऊ शकतं 2 किंवा 3 पेजेसमध्ये. अ CV म्हणजेच करिक्युलम व्हिटे लिस्ट एव्हरी स्किल. बघा लिस्ट एव्हरी स्किल तुमच्याकडे काय स्किल आहे ते त्यामध्ये नमूद केलेलं असतं. ऑल द जॉब्स अँड पोझिशन्स हेल्ड, डिग्रीज, प्रोफेशनल ॲफिलिएशन्स सगळ्या काही गोष्टी तुमच्याकडे आहेत. त्या स्किल काय आहे, तुमचं एज्युकेशन काय आहे, कुठे जॉब केलेलं आहे, सगळं डिटेल हे करिक्युलम व्हिटेमध्ये CV मध्ये असतं. त्यानंतर द ॲप्लिकंट
हॅज ॲक्वायर्ड म्हणजे तुम्ही जे काही मिळवलेलं आहे ते, अँड इन क्रोनॉलॉजिकल ऑर्डर म्हणजे फर्स्ट सेकंड थर्ड एकदम क्रमवार तुम्ही दिलेलं असतं. अ सी व्ही इज यूज टू हायलाईट द जनरल टॅलेंट ऑफ द कॅन्डिडेट रादर दॅन स्पेसिफिक स्किल फॉर स्पेसिफिक पोझिशन. जनरल टॅलेंट हायलाईट करतं सी व्हीमध्ये. पुढे बघूया आता बायोडाटा. आता बायोडाटा म्हणजे काय तर बघा, बायोडाटा इज द शॉर्ट फॉर्म ऑफ बायोग्राफिकल डाटा. याला आपण बायोडेटा असं म्हणूया, डाटा म्हणण्यापेक्षा. दॅट इज युअर बायोडेटा. बायोडेटा इज द शॉर्ट फॉर्म फॉर बायोग्राफिकल डेटा अँड इज अन आर्केइक टर्मिनॉलॉजी फॉर रिझ्यूम ऑर सी व्ही. आता ही आर्केइक टर्मिनॉलॉजी म्हणजे जुन्या पद्धतीने वापरलेलं आहे बायोडेटा. सी व्ही और सी व्ही, रिझ्यूम और सी व्ही पेक्षा वेगळं असं टर्मिनॉलॉजी फॉर सी व्ही. म्हणजे रिझ्यूम आणि सी व्हीलाच ही एक नवीन टर्मिनॉलॉजी म्हणजे नवीन शब्द वापरला आहे, बायोडेटा. इन अ बायोडेटा द फोकस इज ऑन पर्सनल पर्टिक्युलर्स लाईक डेट ऑफ बर्थ. यामध्ये डेट ऑफ बर्थ असतं, जेंडर असतं, रिलिजन असतं, रेस असतं, नॅशनॅलिटी म्हणजे तुमचा धर्म, जात आणि नॅशनॅलिटी भारतीय आहेत का काय कसल्या पद्धतीने. त्यानंतर रेसिडेन्स तुम्ही कुठे राहतात, मॅरिटल स्टेटस म्हणजे मॅरिड आहात का नाही, विवाहित आहेत की नाहीत किंवा अविवाहित, अँड द लाईक अशा पद्धतीने. अ क्रोनॉलॉजिकल लिस्टिंग ऑफ एज्युकेशन, त्यानंतर एज्युकेशन तुम्ही काय काय घेतलं आहे ते सगळं त्यामध्ये असणार आहे. अँड एक्सपिरियन्स कम्स आफ्टर दॅट, आणि तुमचा अनुभव, याला आपण बायोडेटा असं म्हणतो. तर बायोडेटा नंतर आपल्याला माहिती आहे आता पत्राचं आपण बघूया. राईट अन ईमेल टू प्रेसिडेंट ऑफ लायन्स क्लब डहाणू टू गेट स्कॉलरशिप ॲज युअर पुअर इकॉनॉमिक कंडिशन ऑफ फॅमिली. बघूया आपण हे पत्र, सेम पत्र बघा मागे आपण ओपन केलं होतं, कंपोज फॉर्मॅट लायन्स क्लब डहाणू. मी हे थोडं चेंज केलं आहे, CCBC ॲप्लिकेशन फॉर टू गेट स्कॉलरशिप. आता हा एक मुलगा आहे, त्याची फॅमिली कंडिशन खराब आहे आणि त्याने स्कॉलरशिप मिळावी म्हणून पत्र पाठवलं आहे. रिस्पेक्टेड सर, कोणाला तर लायन्स क्लब डहाणूला, कारण ही सामाजिक संस्था आहे. आय एम अ स्टुडंट इन स्वामी विवेकानंद कॉलेज ज्युनियर कॉलेज स्टेशन रोड. आता या ठिकाणी जळगाव असं दिलं आहे, तुम्ही डहाणू असं लिहू शकतात. या पद्धतीने आपण चेंजेस करू शकतो, स्लाइडली चेंजेस आपण करून घ्यायचे. आय एम स्टडिंग इन क्लास 12 डिव्हिजन A. रिस्पेक्टफुली आय वॉन्ट टू से दॅट माय फादर हू वॉज वर्किंग इन प्रायव्हेट फर्म. बघा त्याचे वडील प्रायव्हेट फर्ममध्ये होते. ही मेट विथ ॲन ॲक्सिडेंट, आणि त्यांचा ॲक्सिडेंट झाला, अँड बिकम हँडिकॅप, आणि ते अपंग झाले. ही कांट डू एनी वर्क ॲट लिस्ट 1 year, म्हणजे एक वर्षापर्यंत. इट इज अ व्हेरी डिफिकल्ट टू मी टू पे द कॉलेज फीज अँड बाय बुक्स ॲज माय पॅरेंट्स हॅव नो रेग्युलर सोर्स ऑफ इन्कम. त्याने त्याची कंडिशन बघा फर्स्ट पॅरेग्राफमध्ये मांडली आहे, म्हणजे इंटेन्शन जे आहे, रिझन जे आहे ते पहिल्या पॅरेग्राफमध्ये आलं आहे आणि तो अपील करतोय. आय स्टूड फर्स्ट इन द ॲन्युअल एक्झामिनेशन लास्ट इयर अँड आय एम व्हेरी मच इंटरेस्टेड, बघा, in continuing my study. Therefore, I request you to give me scholarship so that I can attend college and continue my studies, expecting positive reply. आता त्याने असं रिप्लाय केलं बघा, मी माझा अभ्यास पूर्ण करू शकतो, थँक्यू. आणि शेवटी बघा शेवटची ओळ सिग्नेचर लाईन, त्या एंडिंग लाईन त्याने कसं केलं बघा, एक्सपेक्टिंग अ पॉझिटिव्ह रिप्लाय. त्यानंतर थँक्यू, युअर्स ओबिडियंटली XYZ असं दिलं आहे. रिप्लाय फॉरवर्ड हा फॉर्मॅट ईमेलचा आहे. याच पद्धतीने बघा सब्जेक्ट लाईन अशा 2 लाईन्समध्ये तुम्हाला करायचं आहे. वरती हेडिंगला ईमेल कंपोज त्या ठिकाणी सुद्धा बार बनवायचे आहेत. त्यानंतर टू CCBCचं सब्जेक्ट, सॅल्युटेशन, फर्स्ट पॅरेग्राफ, मिडल पॅरेग्राफ, लास्ट पॅरेग्राफ, सिग्नेचर लाईन. बघा एक हा फॉर्मॅट जो आहे तो बरोबर आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही लिहायचं आहे. घरी आणखीन प्रॅक्टिस करायची आहे. पुढे बघा या ठिकाणी आणखीन एक दुसरं पत्र. आता ह्यामध्ये फॉर्मॅट जरी नसला तर मी हे फक्त नमुना तुम्हाला दिला आहे, तुम्हाला फॉर्मॅटमध्ये मांडायचं आहे. सपोज यू हॅव टू राईट ॲन ईमेल टू युअर फ्रेंड इन्व्हायटिंग हिम ऑर हर टू युअर बर्थडे पार्टी. आता तुमचं वाढदिवसासाठी तुमच्या मित्राला बोलवायचं आहे. टू, आता संजय पवार मित्र. CCBCC, आता याची काही गरज नाही. सब्जेक्ट इन्व्हिटेशन टू बर्थडे पार्टी. हाय संजू, आय होप दिस मेल फाइंड्स यू इन द बेस्ट ऑफ युअर टाइम. I am very happy to invite you to my birthday party on November 3rd at Chandrika Hotel from 7 to 10 PM. बघा म्हणजेच डहाणूमध्ये चंद्रिका हॉटेलमध्ये वाढदिवस आहे 7 ते 10. द थीम ऑफ द बर्थडे पार्टी इज
डहाणू स्प्राईट. इट वुड बी ग्रेट इफ यू कम अँड जॉईन अस ॲट द पार्टी. वी विल हॅव ग्रेट टाईम अँड फन टुगेदर. त्याने अपेक्षा केली आहे. सी यू सून, व्हेरी सून, सून युअर्स सुनील. छोटं पत्र आहे, असं पत्र तुम्हाला फॉर्मॅटमध्ये मांडायचं आहे. लेट्स गो अहेड. या ठिकाणी बघा, हे रिप्लाय टू जॉब ॲडव्हर्टाइजमेंट. आणखीन जॉब ॲडव्हर्टाइजमेंटला हे रिप्लाय टू द मॅनेजर. सब्जेक्ट बघा या ठिकाणी दिलं आहे. आता या ठिकाणी सब्जेक्ट म्हणजे नोकरीसाठी फॉर वेब कंटेंट एडिटर पोझिशन CCBC BCC याची काही गरज नाही आहे. डिअर सर, डिअर मॅडम बघा या ठिकाणी विथ रेफरन्स टू युअर जॉब ॲड इन टाइम्स ऑफ इंडिया म्हणजेच टाइम्स ऑफ इंडियामध्ये TOI. आय वुड लाईक टू सबमिट माय ॲप्लिकेशन फॉर द पोझिशन ऑफ वेब कंटेंट एडिटर इन युअर कंपनी. बघा इंटेन्शन आणि रिझन पहिल्या पॅरेग्राफमध्ये मेन्शन झालं आहे. I graduated in communication sciences at the University of Mumbai and worked for several years in digital agency as content specialist. बघा त्याने कुठे काम केले तर डिजिटल एजन्सीमध्ये काम केलं आहे. मुंबई युनिव्हर्सिटीमधून ग्रॅज्युएशन पूर्ण केलं आहे. आय बिलीव्ह माय स्किल्स अँड एक्सपिरियन्स आर in line with the requirement for the job position. I will be glad to introduce myself in an interview that will allow you to better evaluate my possible recruitment. म्हणजे तुम्ही मला इंटरव्ह्यूला बोलवाल आणि माझी काही रिक्रुटमेंट असेल त्यासाठी मी चांगल्या पद्धतीने इंटरव्ह्यू फेस करेल वगैरे वगैरे तुम्हाला लक्षात येईल. प्लीज फाइंड अटॅचमेंट कॉपी ऑफ माय रिझ्यूम. आय लुक फॉरवर्ड हिअरिंग फॉर यू. या ठिकाणी बघा युअर्स फेथफुली आणि शेवटचं एंडिंग लाईन, त्यानंतर सिग्नेचर लाईन XYZ या ठिकाणी आलेलं आहे पत्र. हे तुम्हाला ईमेल फॉर्मॅटमध्ये मांडायचं आहे. हे मी तुम्हाला उदाहरणसाठी दिलेलं आहे. बघा या ठिकाणी आता ब्रेनस्टॉर्मिंग हे सगळं तुम्हाला ॲक्टिव्हिटी तुमच्या होमवर्कमध्ये करायच्या आहेत. राईट ॲन ईमेल टू युअर फ्रेंड हू हॅज नॉट कॉन्टॅक्टेड यू फॉर अ लॉंग टाईम. तुमच्या मित्राला पत्र पाठवायचं आहे, तुमचा आणि त्याचा कॉन्टॅक्ट झालेला नाही. यूज द हिंट्स लँग्वेज सपोर्ट फ्रॉम द टेक्स्ट. या टेक्स्टमधून काही भाषा, काही लँग्वेज काही वापरा आणि शब्द वापरा जेणेकरून चांगल्या पद्धतीने तुम्ही मित्राला पत्र पाठवणार. ईमेल तयार करायचा आहे. त्यानंतर दुसरं बघा ब्राउज थ्रू इंटरनेट. नेटवरती जा, ब्राउज करा, व्हेरियस टाईप्स ऑफ ईमेल्स बघा. क्रिएट युअर ओन ईमेल अकाउंट. तुमचं स्वतःचं नसेल तर ते तयार करा. त्यानंतर थर्ड ॲक्टिव्हिटी बघा, गिवन बिलो इज अ लिस्ट ऑफ वर्ड्स यूज टू डेव्हलप CV अँड रिझ्यूम ऑर प्रिपेअर रिझ्यूम CV. हे करायचं आहे. रिझ्यूम करायचं आहे तुमचा पर्सनल इन्फॉर्मेशन, नेम, टेलिफोन, नॅशनॅलिटी, ॲड्रेस, डेट ऑफ बर्थ हे सगळं CV रिझ्यूममध्ये द्यायचं आहे. पुढे बघा या ठिकाणी त्यानंतर वर्क एक्सपिरियन्स. तुम्ही कुठे काम केलं आहे, ऑक्युपेशन काय आहे, पोझिशन कोणत्या याला होते, एम्प्लॉयमेंट कुठे केलं, एम्प्लॉयर, एम्प्लॉयमेंट हिस्ट्री कुठे कोणत्या पद्धतीमध्ये कोणत्या फॉर्ममध्ये, त्यानंतर कोणत्या कंपनीमध्ये, त्यानंतर काही इंटर्नशिप केल्या आहेत का ते. त्यानंतर एज्युकेशन, तुमचं एज्युकेशन आणि ट्रेनिंग काय घेतलं आहे, प्रायमरी एज्युकेशन आहे का सेकंडरी, कसलं काय कोणत्या पद्धतीने तुम्ही पूर्ण केलं आहे ते तुम्ही सगळं यामध्ये एज्युकेशन. त्यानंतर पर्सनल स्किल कॉम्पिटन्सीज, तुमच्यामध्ये काय असे गुण आहेत त्याला कॉम्पिटन्सीज पर्सनल स्किल्स असे म्हणतात. आणखीन ते तुम्हाला नमूद करायचे आहेत. त्यानंतर कॉम्प्युटर येतं का वगैरे वगैरे, मदर टंग, अदर लँग्वेज, किती लँग्वेज येतात वगैरे, फॉरेन लँग्वेज येतात का, ते सगळं तुम्ही नमूद करायचं आहे. या ठिकाणी बघा आपण ईमेल कसं लिहावा, त्यानंतर बायोडाटा आणि रिझ्यूम आणि CV कसं तयार करावं याविषयी आपण संपूर्ण व्हिडिओमध्ये आपण हे पाहिलेलं आहे. आता तुमचं काम आहे घरी तयार 2-3 बायोडाटा किंवा आणखीन 2-3 प्रकारचे ईमेल तुम्हाला तयार करायचे आहेत. ठीक आहे. या ठिकाणी आशा व्यक्त करतो तुम्हाला हे समजलं असेल. एकाच व्हिडिओमध्ये हा पूर्ण टॉपिक आपण पूर्ण केलेला आहे. थँक यू व्हेरी मच.